बालिका मंदिर अँड ज्युनियर कॉलेज पुरवली। या शाळेतील इयत्ता 8वी अशी विद्यार्थिनी कुमारी इशिता राहुलराव प्रस्तुत मंचावर विषय सादर करत आहे, मी शेतकरी होणार। होय, मी शेतकरी होणार। मी बऱ्याच वेळा शेतकरी उभे जगात अपोषिता हे वाक्य आदराने घेतलेलं ऐकलं आहे, परंतु मी शेतकरी होणार किंवा माझा मुलगा मोठा होऊन एक शेतकरी होणार असं कोणी कधी म्हटलेलं मी ऐकलंच नाही आणि याचीच मला खंत वाटते। आणि म्हणूनच तर म्हणते, न बिरला न बाटा न बाटा न टाटा, न बिरला न बाटा न बाटा न टाटा, खऱ्या अर्थानं शेतकरी हाच समाजाचा बायोडाटा, खऱ्या अर्थानं शेतकरी हाच समाजाचा बायोडाटा। विषयाची सुरुवात करताना मला आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी गौडाच्या काडीला सुद्धा महत्त्व देऊन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे राज्य निर्माण केले। हो, विषयाची सुरुवात करताना मला आठवतात ते संत तुकोबा महाराज, ज्यांनी आपल्याकडे घाण असल्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे सातबारे इंग्रजी नदीमध्ये बुडवून सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले। हो, विषयाची सुरुवात करताना मला आठवतं तो UP मधला शेतकरी, ज्याच्यावर फक्त 93 रुपये 9 पैसे इतकीच कर्जमाफी। हो, गद्दार आहे ही कर्जमाफी, जी आजपर्यंत फक्त कागदावरच उचललेली आहे। शेतकरी म्हटलं की आपल्या समोर उभा राहतो तो दारिद्र्याने खचलेला आणि नेहमी संकटात सापडलेला शेतकरी। मला आजही इंद्रजित भालेरावांच्या कवितेची ओळ आठवते, लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, काळी उसाची पद्धत मिराच्या गाय साखर, काटा त्याच्या सफाई त्यानं काय केलं पाप। हो, मी ऐकली शेतकऱ्याची ही गाथा आणि आजच्या वास्तविकामध्ये आपल्याला माझ्या शेतकरी बापाची व्यथा अजिबात बदलली नाही। हो, अजिबात बदललेली नाही। मायबाप सरकार लॉकडाऊनमध्ये कोरोनासारख्या महाभयंकर युद्धामध्ये लढत असताना सर्वसामान्य जनतेच्या घराच्या दारापर्यंत पोहोचून त्यांना अन्न पोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तो म्हणजे शेतकरी। आपण डॉक्टरांचे आभार मानतो, मानलेच पाहिजे, पोलिसांचे आभार मानतो, मानलेच पाहिजे, परंतु आपण एकाला मात्र विसरलो, शेतकरी। होय, शेतकरी। कोरोनाला राष्ट्रीय आपला माणूस बिनपास पैसे योगदान करणाऱ्यांचे आपण कौतुक केले, मात्र आपल्या 3 एकर शेतातून 2 एकर शेतीचे काम उत्पन्न करणाऱ्या शेतकऱ्याला मात्र आपण विसरलो। अहो, विकासाचा नारळ पोटासाठी आमच्या जमिनी वापरल्या, मात्र खोबरं तर तुम्हालाच मिळालं आणि घोटभर पाणी पिण्यासाठी सुद्धा आम्हाला रडावं लागलं। हो, काही शेतकरी कर्जबाजारी झाले तेव्हा त्यांची आत्मकथा कशी असते बरं? खोटी ठरली आमची प्रेते, खोटी ठरली आमची प्रेते, आत्महत्या हे खोट्या ठरल्या। अहो, आमच्या प्रेता जो येऊन त्यांनी आश्वासनाच्या बळ्या मारल्या। माझ्या आत्महत्येचं कारण कर्जबाजारीपणातच लपले, माझ्या आत्महत्येचं कारण कर्जबाजारीपणातच लपले। आत्महत्येनंतरही ते 7-12वर जपले, 7-12वर जपले। लाज गवल आलं तर भाषणच म्हणालं, अहो, लाज गवल आलं त्यानं भाषणच म्हणालं, खरंच की हे कशाने गेलं, खरंच की हे कशाने गेलं। पंचनामा PM करून कारण शोधण्यात आलं तर सरकारी डॉक्टर म्हणालं हे पिऊनच गेलं, काय पिलं हे मात्र सांगायचं राहूनच गेलं। घरच्यांना वाटलं भरपाईचा बोजा भरला, अहो, घरच्यांना वाटलं भरपाईचा बोजा भरला तर सरकारला वाटलं आधार निखळला, तर सरकारला वाटलं आधार निखळला। समाजाला काहीच नव्हत्या संवेदना, ते म्हणाले सामान लवकर लवकर आणा। पेपरवालं कॅमेरावालं धावून आलं, पेपरवालं कॅमेरावालं धावून आलं, खटाखटा फ्लॅश मारून गेलं, खटाखटा फ्लॅश मारून गेलं। मग मला चौघांनी उचलून नेलं, मग मला चौघांनी उचलून नेलं तर दुसऱ्या दिवशी ते पेपरमध्ये छापून आलं। जिवंत असतानाही आत्महत्येची शिक्षा होती, माझ्या आत्महत्येचं कारण कर्जबाजारीपणातच लपले, आत्महत्येनंतरही ते 7-12वर जपले, 7-12वर जपले। वर्षानुवर्ष हेच चालत आलेलं आहे आणि हेच थांबवण्यासाठी मी शेतकरी होणार आणि समजून सांगणार माझ्या शेतकरी बांधवांना, दाना पाणी कसा मिळेल पाखराला, दाना पाणी कसा मिळेल पाखराला, शेतकरी राजा नको जाऊ सुखासाला, घरून आखुनिके जगात उत्पन्न वाढवण्यासाठी पुरी करतो आज, तुझी थोपट दिसले कौतुकाने पार, ही बाजूने सुरुवात। तुझ्या विना धरती मातेला नाही पुत्र, तुझ्या विना धरती मातेला नाही पुत्र, तूच आहे त्या धरती मातेचा सुपुत्र, तूच आहे त्या धरती मातेचा सुपुत्र, तुझ्या विना नाही